नमस्कार. या त्रिवेणी संगमावरून प्रवास करता करता मला उगाच एक विषय मुद्दाम करावासा वाटला. आपल्याकडे गंगा जमुना तहजीब नेहमीच सांगितली जाते आणि या गंगा जमुना तहजीब मध्ये आपण असं मानतो की वेगवेगळ्या धर्माच्या, हिंदू मुस्लिम धर्माची ही एकता आहे असा विषय उगाच मांडला जातो आणि त्यावरून एक धर्मनिरपेक्षता देखील मांडली जाते. आता मी येणार आहे महाराष्ट्रातल्या याच पुरोगामित्वाच्या विषयावर. पुरोगामित्व म्हणजे काय? तर पुरोगामित्वाचा साधा सरळ अर्थ असा झालाय की दिसेल त्यावेळेला हिंदू धर्मियांना, हिंदू धर्मियांच्या आस्थांना, देवतांना झोडपून काढा. आणि हे झोडपून काढताना त्यातही एक विशिष्ट जात लक्ष करा. मी माझ्या मित्र विश्वंभर चौधरी, ते ज्येष्ठ मित्र आहेत, करता मित्र म्हणण्याचं त्यांचं वय नाही आहे, त्यांच्याविषयी बोलतोय. विश्वंभर चौधरीचं पुरोगामित्व वाया गेलं असंच म्हणावं लागेल. कारण विश्वंभर चौधरी यांना पुरोगामी पुरोगामी मानायला तयार नाहीत आणि विश्वंभर चौधरी पुरोगामी असल्याचं समजून त्यांना त्यांचीच लोक आपलं म्हणायला तयार नाहीत. खरं तर विश्वंभर चौधरींना आता समजायला हवं की आता आपण कशा स्वरूपामध्ये वर्तन करायला पाहिजे. हरी नरके यांनी विश्वंभर चौधरी यांच्यावर ज्या स्वरूपातली टीका केली आहे ना, चौधरींच्या सोबत अण्णा हजारे यांच्यावरती देखील टीका केली आहे. मी हरी नरकेंचं पुरोगामित्वच आपल्या समोर मांडायला आलेलो आहे. हरी नरके असा दावा करतात की माणसांनी कधीही एखाद्याच्या शारीरिक व्यंगावर, त्याच्या नाडनावावर टीका करू नये. म्हणजे विश्वंभर चौधरींनी अण्णावर टीका करू नये, बाकी कुणीही करू नये असं त्यांचं म्हणणं असतं. कुणाच्या नावाविषयी, शारीरिक व्यंगाविषयी बोलू नये असं त्यांचं म्हणणं असतं. खास करून शरद पवारांच्यावरती जेव्हा टीका होते तेव्हा ते असा दावा करतात. बऱ्याच वेळेला त्यांनी असं म्हटलंय. पण मी तुम्हाला हरी नरकेंच्या काही पोस्ट दाखवतोय आणि ज्या पोस्टमध्ये त्यांनी सरळ सरळ अण्णा हजारेंचा उल्लेख गन्ना पगारे असा केलाय. आता हे हरी नरकेंना शोभतं का असा प्रश्न देखील आपल्या सगळ्यांना पडला असेल. पण पुरोगाम्यांना प्रश्न विचारायची नसतात. कारण पुरोगामी जे करतात तीच ती जगण्याची पद्धत असते, त्याला जगण्याची रीत म्हणायचं असतं. विश्वंभर चौधरींनी हरी नरकेंच्या याच मुद्द्यावरती टीका केली. बरं, हरी नरकेंनी फक्त गन्ना पगारे असा शब्द वापरून भागलाय का? तर तसंही नाही आहे. त्यांनी हा शब्द वापरताना किरीट सोमय्यांच्या विषयात तिलीत तोमय्या असे शब्द देखील वापरले. आता किरीट सोमय्या तोत्रे आहेत म्हणून त्यांच्या तोत्रेपणावर व्यंग करण्याचा अधिकार फक्त पुरोगाम्यांना असतो. बाकी व्यंगावर बोललं की ती प्रतिगामी असतात. पण हरी नरके जर किरीट सोमय्यांच्या बोलणेपणाच्या व्यंगावर बोलणार असतील तर ते पुरोगामी असतात. शरद पवारांचं नाव बदललं किंवा आणखी कुणाचं नाव बदललं तर ते पुरोगामीपणावरचा हल्ला असतो. तो अभिव्यक्तीची हीन पातळी असते आणि त्यासोबतच जर हरी नरके, तिलीत तोमय्या आणि गन्ना पगारे म्हणणार असतील तर ते मात्र पुरोगामित्व असतं. आता याच पुरोगामित्वावर विश्वंभर चौधरींनी हल्ला केला किंवा त्यांनी टीका केली आणि या टीकेचा राग प्रचंड आला तो हरी नरके यांना. आणि त्यांनी या विषयामध्ये विश्वंभर चौधरींच्या विरोधात वारंवार लिहायला सुरुवात केली. आता लोक म्हणतील चौधरी तुमचे म्हणून बाजू मांडायला आलात. हो, मान्य आहे ना, चौधरी आमचेच म्हणून बाजू मांडायला आलोय. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आम्ही चौधरींना त्यांच्या कळपात गेल्यामुळं आपलं मानायला तयार नाहीत आणि त्यांच्या कळपातली लोक चौधरी आमचे असं समजून त्यांना आपलं मानायला तयार नाहीत. याला म्हणायचं पुरोगामित्व. विचार कोणता आहे यापेक्षा विचार कोण व्यक्त करतंय याला आपल्याकडं खूप महत्व आहे आणि याच विचारांवरती आपली सगळी मंडळी आजपर्यंत चालत आलेली आहे ना. हे सगळं मजेशीर पुरोगामित्व. मला हे उगाच या त्रिवेणी संगमावर यमुनेच्या पात्रामध्ये फिरताना हे बोलावंसं वाटलं. यमुनेचं पात्र ही असंच की हो. यमुनेच्या पात्रात यमुना जळाशी खेळी मुकुंदा म्हणत कृष्ण आपल्या सख्यांसमवेत, संगड्यांसमवेत आणि मैत्रिणींसमवेत खेळला. तो यमुनेत येऊन डुबकी मारून गेला. त्याने यमुनेच्या डोहातच कालियाचं मर्दन केलं. यमुना मथुरा, आग्रा या सगळ्या शहरातून वाहत येते. पण आग्रा आणि दिल्लीत मुस्लिम शासक म्हणून यमुनेला मुसलमानांचं प्रतीक करून टाकलं आणि गंगा हिंदूंचं प्रतीक करून टाकली. आता ही यमुना गंगेत मिसळते म्हणून त्याला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीकही करून टाकलं. किती वेगळीपणा आहे ना हा सगळा. पुढे गंगाच आहे ना, पुढे यमुना नाही आहे. मग जर मुस्लिम संस्कृती हिंदू संस्कृतीत यमुना गंगेत मिसळत असेल तर त्याला पुढे गंगेचं म्हणजे हिंदू संस्कृतीचं रूप धारण होतंय की? पण तसं नाही. इथे मात्र यमुनेचं अस्तित्व वेगळं ठेवायचं आहे. इथली दोन रंग दाखवायची तर आहेत पण अस्तित्व वेगळं ठेवत ठेवत गंगा गंगा नाही असं म्हणतच दाखवून चालायचं आहे. हाच तर स्वभाव आपल्याला नडतो ना. आणि हाच स्वभाव विश्वंभर चौधरींना देखील लढलाय. हरी नरके ज्येष्ठ आहेत, विद्वान आहेत, मोठे आहेत. त्यांना माझी विनंती आहे की आपण जो विचार मांडताय
आपण जी पद्धतीनं बोलताय ना तीच पद्धत कायम लागू करावी. म्हणजे दुसऱ्या माणसांवरती शरद पवारांच्यावरती टीका होऊ नये असं तुम्हाला अपेक्षित आहे. तसं छगन भुजबळ यांच्यावरती टीका होऊ नये असं अपेक्षित आहे. तसं अण्णा हजारेंच्यावरती देखील, देवेंद्र फडणवीसांच्यावर देखील, आणि हो, त्यांच्या बायकोवर देखील तुम्ही भाष्य करता, तिच्या भाषेवर, तिच्या संस्कृतीवर, अमृता फडणवीसांवर. ते देखील होऊ नये असंच आपल्याकडून अपेक्षित आहे, पण ते घडताना दिसत नाही. हरिनरके साहेब, पुरोगामित्व आणि सत्यशोधकत्व हे जातीत नसतं असं तुम्हीच म्हणता. तो विचार आहे, ती भावना आहे, आणि अशी भावना एखाद्या ब्राह्मण माणसाच्या मनामध्ये येत असेल तर त्याविषयी देखील आक्षेप व्यक्त करायचा, आणि तिथे मात्र आपलं पुरोगामित्व जातीच्या आधारावर दाखवायचं, हीच तर खरी गंमत आहे. आणि त्याच तर गमतीवर मी बोललोय. पुरोगामित्व म्हणजे हिंदुत्वाला बदलून काढणं, रामावरती टीका करणं, कृष्णावरती टीका करणं, कृष्णाच्या बायका किती सांगणं, राम कसा फालतू होता सांगणं, यालाच तुम्ही हिंदुत्व म्हणता का? अहो, लाखो नव्हे करोडो करोडो लोकांच्या आस्थेचं जे प्रतीक आहे, त्या आस्थेच्या प्रतीकावर तुम्ही वार करत राहणार, आणि त्याच्या लोकांनी, म्हणजे त्या आस्थेला सांभाळणाऱ्या लोकांनी तुम्हाला मोठं म्हणलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करणार. कसं होईल हे? त्यातही काही चांगुलपण आहे. वर्षानुवर्षापासून नव्हे, युगानुयुगापासून जी माणसं, जी परंपरा, जी संस्कृती, जो देवत्व, जो धर्म सांभाळत आले, त्याच्यावरती आक्षेप व्यक्त करताना तुम्हाला त्याच लोकांच्याकडून, म्हणजे त्या पालनकर्त्यांच्याकडूनच मान्यता मिळावी अशी तुमची अपेक्षा असेल तर कसं? बरं, जी मान्यता मिळावी असं तुम्हाला वाटतं ना, ती मान्यता सुद्धा तुम्ही बेगडीपणाने वापरता आहात. म्हणजे विश्वंभर चौधरींनी टीका केली की तुम्हाला ते पुरोगामी वाटत नाहीत, आणि बाकीच्यांनी टीका केली म्हणजे विश्वंभर चौधरी विचार मांडतायत म्हणून तेपर्यंत ठीक आहे, आणि असं काही बोललं की ते पुरोगामी नाहीत असं म्हणायचं, मग त्यांची जात दाखवून द्यायची. या पुरोगाम्यांच्या सगळ्या चळवळी, मी दुर्दैवाणी हा शब्द वापरतोय, दुर्दैवाणी, म्हणजे या भटा ब्राह्मणांनीच मोठ्या केल्यात, आणि यातच त्यांनी आपलं योगदान दिलंय. पण दुर्दैवाणी या भटा ब्राह्मणांना कोणी पुरोगामी आपला मानायला तयार नाही, हे यांचं दुर्दैव आहे. तसं विश्वंभर चौधरीचं देखील दुर्दैव आहे की त्यांनी आयुष्यभर ज्या विचाराच्या पखाली वाहिल्या, हा शब्द वापरतो मी आता, पखाली वाहिल्या, ज्या विचारांचं ओझं स्वतःवरती वाहिलं, तोच विचार किंवा त्याच विचाराचे पुरस्कर्ते त्यांनाच स्वीकारायला तयार नाहीत. यापेक्षा दुसरा मोठा विनोद कुठला असेल? आणि हा विनोद अविरत महाराष्ट्रात चालत राहणार आहे. म्हणूनच त्यावर आपल्याला देखील सतत बोलत राहावं लागणार आहेच आहे. नमस्कार.